संपूर्ण राज्यभरामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसानं संपूर्ण परिसराला मोठ्या प्रमाणात झोडपून काढलं. त्याच्यामध्ये दौंड असन, बारामती असन, इंदापूर असन, ह्या संपूर्ण तालुक्यांना पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपून काढलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केलेलं आहे. याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले, अनेक सर्वसामान्यांचं देखील नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर कुठं पूर परिस्थिती निर्माण झाली. काही शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली, तर काही ठिकाणी उभी पिकं आडवी झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच इंदापूर तालुक्यातील निरगुड्यामध्ये देखील खडकवासलाचं कॅनल त्या ठिकाणी फुटलं आणि कॅनल फुटल्यानंतरच त्या कॅनलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पाणी देखील लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया गेलं. त्याचीच तक्रार देखील विठ्ठल पवार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांकडे देखील केली. त्याच्यामध्ये देखील त्यांनी अनेक राजकारण्यांना देखील मोठ्या प्रमाणात झोडपून काढलं. तसंच त्याच्यासोबत देखील अनेक 16 शेतकऱ्यांवर देखील त्यांनी आरोप केले की ह्या कॅनलमधून सायपन करून पाणी चुरून घेतात, अशा प्रकारचा आरोप केला. त्याच सोबत देखील आपल्यासोबत देखील आता निरगुडे गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच हनुमंत काजळे देखील आहेत. त्यांच्यावर देखील आरोप केले की त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले की तुम्ही त्या कॅनल मधून सायपन करून देता, तुमच्याकडे अद्ययावत यंत्रणा आहेत, तुम्ही त्या यंत्रणेच्या माध्यमातून सायपन करून देता आणि प्रत्येकाकडून 10-10 लाख रुपये घेता, असं त्यांच्यावर आरोप करण्यात आला. तसंच ते त्यांच्या शेतामध्ये, त्या ठिकाणी शेतामध्ये त्याने तळेच खांदलेले आहेत, खदान खांदलेले. त्या खदानामध्ये 2-2, 3-3 एकराचे खदान असल्यामुळे त्याच्यामध्ये ते पाणी चुरून घेतात, अशा प्रकारचा त्यांची सुद्धा आरोप करण्यात आला. संपूर्ण हे आरोपाकडे तुम्ही कसं बघता काय? नमस्कार. या ठिकाणी 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये अतिवृष्टी निरगुडे असेल, म्हणजे बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यामध्ये झाली. या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतं लोकांची वाहून गेली. त्याचप्रमाणे ओढ्याला भरपूर मोठे प्रमाणात पूर आले आणि उजनी सुद्धा मायनसमधून प्लसमध्ये आली. आणि माझ्यावरती काही लोकांनी जाणीवपूर्वक असे आरोप केले की हा विठ्ठल पवार म्हणून, हा जो स्वयंघोषित शेतकरी संघटनेचा अध्यक्ष स्वतःला म्हणवतो, या विठ्ठल पवारांनी माझ्यावरती आरोप केला की या ठिकाणी खडकवासला कॅनल आमचा फुटला आणि या कॅनलला टॅगिंग करून 16 शेतकऱ्यांना तिथून सायपनचं पाणी दिल्यामुळं हा कॅनल फुटला. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की 23, 24, 25ला पाऊस झाला आणि आमच्या कॅनलचं पाणी 1-2 मिनिट 18 तारखेला कॅनल बंद झालेला आहे आणि जे झालेलं आहे ते पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 23, 24 आणि 25 तारखेला भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ही जी नैसर्गिक आपत्ती आली आहे सर्व भागात आपल्या एरियामध्ये आली. इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका. त्यामुळे ही जी काही घडलेली आहे ते नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेलं आहे. हे जे पवार बोलत आहेत ते काय बिनबुडाचे आरोप आहेत. याच्यामध्ये आता नक्की कॅनलचं पाणी, आता हे तो जे आहे खडकवासला जे कॅनलचे आहे तो जो फुटला, तो कशामुळे फुटला? आता ते पवार एका बाजूला काय आरोप करतात की सायपन केल्यामुळे फुटलाय आणि तुम्ही म्हणताय की 18 तारखेला पाणी बंद झालं. कशामुळे फुटला काय? पाणी किती तारखेला बंद झालं? 18 तारखेला कॅनलचं पाणी बंद झाल्यामुळे ह्या सायपलचा काही संबंधच राहिला नाही. जेच काही घडले ते पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पावसामुळे 23, 24 आणि 25 तारखेला भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इंदापूर तालुक्यात, बारामती तालुक्यात, दौंड तालुक्यात भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच्यानंतर जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे हे घडलेले आहे. त्यामुळे कॅनलला पाणी जे आले ते सगळं पूर परिस्थितीचे. यात काय माळावलं, शेतातलं इतर पाणी जे आलेलं ते सगळं कॅनलमध्ये आलेलं आहे. काय तुम्ही आता तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आलं, तुम्ही सायपन करून कुठं ते 10 लाख रुपये घेताय, तुमच्या शेतामध्ये तुम्ही त्या ठिकाणी खदान खांदलेले आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पाणी साठवण करताय, अशा प्रकारचं तुमच्यावरती आरोप करण्यात आले. मी आपल्या माध्यमातून त्या विठ्ठल पवाराला जाहीर आवाहन करतो की त्याने समोर यावं. ती कोण 16 लोक आहेत त्यांनी नावं सांगावीत मला. आम्हाला तर काही माहित नाही ते 16 लोक कोण आहेत, त्यालाच माहिती 16 लोक कोण आहेत ती. मी ती 16 लोक बोलवतो आणि त्या 16 लोकांच्या समोर त्यांनी सांगावं की हनुमंत काजळेंनी तुमच्याकडून किती पैसे घेतले सायपन करून घ्यायला, किंवा ते सायपन आहेत का नाही. राहिला विषय शेततळ्याचा, तर शेततळे हे आम्ही आमच्या वैयक्तिक शेतामध्ये खांदलेलं आहे. आमची 40-50 एकर शेती, त्या शेतीला ह्या भागात पाणी कमी पडतं, त्यामुळे आम्ही शेततळं तिथं केलेलं आहे आणि त्या शेततळ्याचा विषय आम्ही नाकारत नाही. आणि कॅनल फुटण्याचं मेन कारण हे आमच्या गावातलं एक तळ आहे जुनं, त्याला गुंडाळीचं तळं म्हणतात. ते 163-64 गटामध्ये आहे. ते तळं फुटलं आणि त्या तळ्याचा पाण्याचा फ्लो इतका पाऊस ह्याच्यामध्ये आला, कॅनलमध्ये आला
आणि कॅनलची दरवाजे दरापत सगळी बंद असल्यामुळं पाणी जायला कुठं स्कोप राहिला नाही. ते पाणी महागारी आल्यामुळं कुठून तरी कॅनल फुटणारच होता आणि हा निरगुडेमध्ये फक्त एका जागेवर कॅनल फुटलेला नाही. खडकवासला कॅनल हा शेटपळ पासून निरगुडे हद्दीपर्यंत 3 जागेवर फुटलाय. बारामती कॅनल फुटला, दौंडला हानी अशी झालेली, फलटणला झालेली. फक्त म्हणजे जो विठ्ठल पवार फक्त आरोप करतोय हा बिनबुडाचा आरोप आहे. ते राजकीय देशांनी माझ्यावर केलेले आरोप आहेत. मी पण गावामध्ये आज 20 वर्ष झालं राजकारण समाजकारण या भागात करतो. मी पण ह्या गाव तालुक्याचं एक युवकचा अध्यक्ष म्हणून नामदार हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पदं भूषवलेली आहेत. आमची प्रतिष्ठा आहे, आम्ही या ठिकाणी भागात प्रतिष्ठित माणसं म्हणून वागतो. पण हा कोणाची तरी सुपारी घेऊन आमचं राजकारण या ठिकाणी अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न प्रत्येक वेळेस करत असतो. आणि ह्या विठ्ठल पवारांनी ह्याच्या पाठीमागे सुद्धा असा प्रयत्न केलेला आहे 2 वेळा. यांनी माझ्यावरती भिगवण पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये माझा काही संबंध नाही. साधारण तुम्ही आता म्हणतो खोटा गुन्हा दाखल, गुन्ह्याचं स्वरूप काय होतं? काय गुन्ह्याचं स्वरूप म्हणजे जे तू आता ह्या कॅनल फुटीमध्ये जो तो संग्राम सातव असतील किंवा ते सूर्यवंशी असतील, तो आता तो सुरेश खाडे म्हणून आहेत सरपंच रेणनीचे, त्यांचा आमच्या गावाचा काही संबंध नाही. इथून 45 किलोमीटर गाव आहे ते रेणनी. त्यांचं बी नाव म्हणजे फक्त वैयक्तिक देशापोटी. आणि सातव पाहुण्यांनी ह्या खाडे जे आहेत तुम्ही आता म्हटलं, त्यांची तर शेती वगैरे काय? त्या खाड्यांची तर काही संबंध नाही, शेती वगैरे नाही, काहीच नाही. त्यांचं नाव का? ते विठ्ठल पवारलाच माहिती, ते आम्हाला ते सांगता येत नाही की विठ्ठल पवारला ते तुम्ही ते विचारा की त्या खाड्यांचं नाव ह्यांनी कशासाठी घेतलं. आणि सातवांनी ह्या गावामध्ये शेती घेतलेली आहे, ती शेती विठ्ठल पवाराकडून घेतलेली. त्या शेतीमध्ये त्यांनी 10 वर्षापूर्वी शेततळं खोदलेली, त्यातून ती सगळी शेती करतात. 10-15 वर्ष झाले असेल. मग आता हा तिथं अतिक्रमण केलं म्हणून शेततळं खांदलं आता म्हणतोय हा 10 वर्ष पहिले काय झोपला होता का? मग हा फक्त विठ्ठल पवार हा कोणाची तरी सुपारी घेऊन फक्त मॅनेजमधला कार्यकर्ता हा विठ्ठल पवार आहे. आमच्या गावातल्या काही म्हणजे बाजार बुनग्यांना त्यांनी हाताला धरलंय आणि इथून फक्त माहिती घेतो. तो इथं येत पण नाही. निरगुडला तो वर्षातून 6 महिन्यातून 8 महिन्यातून येतून तो जो म्हणतो ना मी इथला असता रहिवाशी इथला. सध्या तर विठ्ठल पवार राहिला कुठे? कुठली स्थायिक आहे त्याचं ठिकाण त्यालाच माहिती. तो कधी बेलवाडीला राहिला असतो, कधी पुण्याला असतो, इथं निरगुड्यात फक्त कधीतरी चक्रा मारतो काय असलं काम. तर आता इथं त्या निरगुडचा त्याचा काही संबंध नाही. त्याची 1-2 एकर शेती इथं राहिलेली आहे, पण बाकीचा त्याचा ह्या गावाशी काही संबंध नाही. आता ते शेती करतात का? नाही, ते शेती पडी गई, तो शेती करत नाही काय नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे कोण 16 लोक म्हणतोय मी हनुमंत काजळी म्हणतोय, आम्ही शेतकरी लोक आहे. आम्ही कॅनलचं पाणी घेतलं म्हणजे आम्ही काही शेतीच पिकवतो ना, आम्ही काही कापूची गांज्याची शेती पिकवत नाही. आणि हा शेतकरी संघटनेचा स्वतःला अध्यक्ष म्हणतो ना. मग हे लोक कोण आहेत जी त्यांची नावं घेतो, शेतीचं पाणी घेतलं. आणि प्रत्येक गोष्ट ह्याची तुम्ही चेक करा, प्रत्येक गोष्ट हा खोटं बोलतोय. पाणी कॅनलचं बंद झालं, कॅनलच्या पाण्यामुळं कॅनल फुटलेलं नाही, ही नैसर्गिक हानी आहे. ह्या नैसर्गिक हानीने मोठी मोठी धरणं फुटतात. खडकवासला धरण फुटलेलं आपण ऐकलंय. आज उजनी मायनस मधनं प्लस मध्ये ह्या पाण्याने आली. ही पाणी कुठे गेलं? आता म्हणतो 0.5 TMC पाणी वाया गेलं. अरे वाया जायला हे पाणी निघून जाणं महत्वाचं होतं. वाया कुठलं गेलं पाणी? कॅनल बंद झाल्यानंतरची आपत्ती आहे. कॅनल चालू असताना काही झालेलं नाही. आणि फक्त हा बिनबुडाचा आरोप आमच्या गावातल्या काही लोकांना हाताशी त्यांनी धरलेलं आहे. ते पण त्यांचा बी तोच व्यवसाय आहे की कोणाला तरी ब्लॅकमेल करायचं, कोणाकडून तरी पैसे काढून फक्त घर प्रपंच त्यावर चालवायचं काम आमच्या गावातल्या 1-2 लोकांचं चालू आहे. असा विषय नाही. असा का तुमच्यासोबत प्रकार घडला काय? 100% घडलेले आहेत प्रकार आमच्यासोबत सुद्धा. आम्हाला सुद्धा ह्या गोष्टीच्या मागण्या झालेल्या आहेत, पण आम्ही कधी नाही ठीक आहे आपण प्रतिष्ठित चला त्याला आपण सांगितलं चल बुवा तुझा आमचा काही संबंध नाही. त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे पोलिसात गुन्हा बिना काय दाखल? आता गुन्हा करायचं म्हणलं की त्याला काहीतरी पाहिजे ना तुमच्याकडे प्रूफ. हे आता तोंडी आम्हाला मागितलेल्या काही गोष्टी. आता आमच्या गावात एखादं साधा जमिनीचा कागद झाला तरी त्यात सर्कलकडे त्याला अर्ज दिला जातो की ह्याची नोंद करू नाही. एखादी साधी विहीर शेतकऱ्यांनी खादाची म्हणली तरी तिथं अडवलं की तुम्हाला 25,000-50,000 देण्यात विहीर खाऊन देणार नाही. असं कोण अडवू कोण नाही गावात लोक. आता आम्हाला त्याची नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाही, पण आहेत ते अशी आहेत लोक, त्यांचा त्या उदरनिर्वाह त्या गोष्टी चाललाय. आणि मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विठ्ठल पवारला जाहीर आवाहन करतोय की तू समोर ये, तू लोक बोलव, तू आमच्यावर जे आरोप केले त्यातला एक आरोप सिद्ध कर, आम्ही तुझी म्हणशील ते ऐकाय माफी मागायला तयार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्याला आम्ही कायदेशीर नोटीस देणार आहे. त्याच्यावर आबरूनुसकाचा दावा मी दाखल करणार आहे. इथून पुढे त्या विठ्ठल पवारासंग कायद्याने सगळं आमचं काय असेल ते असेल. आणि ही त्याला चांगल्या भाषेत आम्ही सांगितलंय. इथून पुढे ती जी भाषा वापरतो त्याच्या पुढच्या भाषा आम्हाला वापरा येतात. हे होते आज आपल्या सोबत जोडून असणारे निरगुडे गावचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच. आज विठ्ठल पवारांनी जे त्यांच्यावरती जे आरोप केले ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसळकर, इंदापूर, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू। BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे। अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071।